दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता. आवाज सामान्यांचा. उल्हासनगर महापालिकेतील खाजगी कोणार्क कंपनीतील सफाई कामगारांची उल्हासनगर सेक्शन 20 येथे निर्घुण हत्या करण्यात आली. माथेफिरू दुर्गेश गुप्ता यांनी सफाई कामगार महादू जगताप यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. यांचं दुःख सहन न झाल्याने त्यांच्या पत्नीनेही आत्महत्या केली. उल्हासनगर सेंट्रल पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व कोणार्क कंपनीमधील सफाई कामगारांनी एकदिवसीय बंद पुकारून घटनेचा निषेध व्यक्त केला. सफाई कामगार युनियनचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी सेंट्रल हॉस्पिटलच्या समोर ठिय्या आंदोलन केले व कामगारांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत ही मागणी केली. शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक अरुण आषाण, महापौर अश्विनी निकम, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे, उल्हासनगर महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री एकनाथ पवार, स्वच्छता निरीक्षक श्री दीपक उजेन्नवाल, विजय बेहनवाल उपस्थित होते. दिव्य मुंबई मराठी संजय खरातसह रवी राणे, उल्हासनगर. तर म्हटलं तर आजचं हे आंदोलन म्हणता येणार नाही. कालची जी घटना घडली ती अत्यंत दुःखदायक आहे. कालच्या या घटनेनंतर त्याच्या पत्नीने पण ते जीवन संपवलं. म्हणजे एकाच कुटुंबातले 2 व्यक्ती जाणं ही घटना अत्यंत दुर्दैवी. त्यामुळे आजचं काम बंद आंदोलन हे म्हणता येणार नाही, कारण ही एक कौटुंबिक आणि हा परिवार हा संपूर्ण त्यांच्या अंताने त्यांच्या झालेल्या दुःखाकरता हे सगळे जमा झालेले आहेत. महापौरांच्या वतीने कंपनी प्रशासनाकडनं आपण त्यांच्या कुटुंबातल्या त्या 2 मुलांना कॉम्पेन्सेशन त्यांच्या नावावर FD करून आपण काही कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. खास करून एक वेळेची मागणी आहे जी सकाळी 6 वाजता असते, त्याच्यामुळे महिलांना त्रास होतो. हे कर्मचारी भयभीत आहेत. ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी असे काय वस्ती आहे ज्या ठिकाणी कोणी येत जात नाही, पण तिथे कचरा साठलेला असतो. त्या ठिकाणी त्यावर की कचरा टाकल्यानंतर परत कधी कोणी टाकला तर त्याचा दंडात्मक आहे. परंतु आजच्या दिवशी आम्ही कुठल्याही कारवाई करण्यापेक्षा आम्ही त्यांच्या दुःखामध्ये आम्ही शिवसेना परिवार म्हणून महापौर अश्विनी निकम मॅडम आम्ही संपूर्ण त्यांच्या परिवारात त्या दुःखामध्ये सामील आहोत. येत्या गुरुवारी दुपारी 4 वाजता कंपनी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांची एक बैठक महापौरांच्या दालनामध्ये आयोजित केली जाईल. त्या दालनामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कंपनीला बरोबर घेऊन त्यांचे प्रश्न आपण सोडवण्यात येतील असं महापौरांनी आश्वासन दिले. कालच्या दुःखद घटनेमुळे आम्ही तीव्र दुःख व्यक्त करतो. त्या संपूर्ण परिवाराच्या मागे आम्ही संपूर्ण उल्हासनगरवासी त्यांच्या पाठीशी आहोत. भविष्यामध्ये त्या मुलांची जी काही शैक्षणिक तरतूद आहे ती तरतूद सुद्धा आमच्या शिवसेना परिवाराकडनं केली जाईल. आश्वासन दिलेलं आहे, त्याचं तंतोतंत पालन केलं जाईल आणि घटना परत घडू नये. प्रशासनाला आम्ही संपूर्णपणे सांगून याचा आढावा बैठक पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांबरोबर घेणार आहोत आणि कालच्या नराधमाला गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा हो याकरता आमचं शिष्टमंडळ DCP साहेबांना भेटून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याकरता आम्ही मागणी केलेली आहे. खूप चुकीचं घडलेलं आहे. याच्यानंतर हे होणार नाही याची आम्ही दक्षता नेहमी घेऊ. पण तुम्ही उल्हासनगरचे स्वच्छतेचे देवदूत आहेत, त्याच्यामुळे आपलं शहर खूप घाण पडलंय.